नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज माझं 7व्या महिन्याचं रुटीन चेकअप आहे आणि शुगरचे रिपोर्ट पण दाखवायचे डॉक्टरांना. तर आता मी एमएचला चला आणायला शाळेत सोडायचं आणि मग तसंच पुढे जायचं, कारण तिचे पेपर आहेत, नाही तर घेऊन गेलो असतो तिला. तर बघूयात. पाऊस पण म्हणजे बऱ्यापैकी नाही आहे, वातावरण आहे पण नाही आहे. तर चला बघूयात आज डॉक्टर काय सांगतात. सगळं नॉर्मल असावं. तर चला. आज ना वातावरण थोडं जास्तच ढगाळ होतं. म्हणजे फ्रेश वातावरण नव्हतंच. आम्हाला टेन्शन होतं की गाडीवरून जायचं, पाऊस येईल का? पण जाताना तरी पाऊस अजिबात आला नाही. ते आमच्यासाठी चांगलं झालं, नाही तर पावसात खूप हाल होतात. आणि आम्ही जातानाच आमचं भांडण झालं होतं. त्यामुळे मी जास्त व्हिडिओजच नाही केले. का ते मी लास्टमध्ये सांगते तुम्हाला का भांडण झालं होतं. त्यामुळे ना मी लांबच बसलेलो. अजिबात आम्ही पूर्ण रस्ता पाऊण तास आम्ही अजिबात बोललो नाही. बस असंच गेलेलो. आणि बस आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, पर्ची वगैरे काढली आणि आमचं इथं भांडण मिटलेलं. तेही मी सांगते कसं मिटलं, काय झालं. तर गर्दी इतकी होती ना, की आम्ही दोघं इतका विचार करत होतो, की आता जायचंच कसं? मग बस दाखवलं वगैरे सगळं. रिपोर्ट वगैरे आहेत नॉर्मल. डॉक्टर बोलले आहे चांगलं. मग मला भूक लागली होती. मग मी जाताना सफरचंद घेऊन गेलेलो. ते मी बसून थोडा वेळ खाल्लं आणि मग आम्ही घरी जायला निघालो. तर जस्ट थोडासा पाऊस आला, जास्त नाही. मग कोट घातले, पण गेला पाऊस लगेच. पाऊस भरपूर झाला, पण आम्ही जाताना बंद झाला होता. त्यामुळे एक चांगलं झालं. फक्त 1-2 मिनिटंच आम्हाला पाऊस लागला. नाहीतर पूर्ण रस्ता आमचा मस्त निवांत आला. मग जाता-जाता म्हटलं काहीतरी खावावं. आज मी नेमका उपवास पकडला होता आणि माझ्या लक्षातच नाही. माझा आज उपवास तुटला. ते एक मला आज कसं तर वाटायलंय त्याचं. असं काहीसं रुटीन चेकअप झालं माझं आणि मी आता डिटेल सांगते की नेमका आजचा दिवस कसा होता. तर सगळ्यात आधी सुरुवात तर मस्त होते. तयार वगैरे सगळं. आज तर मी सगळं घरातलं काम आवरलेलं. म्हणजे पुरा टोटल जेवणाची तयारी झाली होती. झाडू, फरशी, पूजा वगैरे सगळं आणायला रेडी झालेली. आणि इथून मी ब्लॉग चालू केला. खाली जस्ट गेलो आणि आमचं कशावरून वाद झाला समजलंच नाही. फालतू रिझन होता. आता आठवण पण झालं नेमकं झालं काय. एवढा असा म्हणजे असलं झालं ना, म्हणजे फक्त बोलणंच हां, त्याच्यात एवढा मला राग आला. पूर्ण रस्ता कंटिन्यू मला वाटते पाऊण तास तर लागतो जायला. मी बोललो नाही ह्याच्याबरोबर. पुरा हा असा आणि मध्ये एवढं गॅप आणि मग मी असं मागं बसलेलो. आणि काहीच रिझन नव्हता. असंच जस्ट नॉर्मल बोलण्यावरून आमचा वाद झाला. त्यामुळे मला एवढा राग आला मी ह्याला म्हटलं, "मी तुझ्यासोबत येतच नाही. तुझं तू जा. मला नाही यायचं. माझं मी एकटीच जातो. तू माझ्याबरोबर येतच जाऊ नकोस. माझं मी एकटीच जाईन हॉस्पिटलला." असं तसं. तरी शेवटी निर्लज्जपणाने बसला त्याच्या गाडीवर. आणि मला वाटते जस्ट एम-एचच्या आधी एक ट्रॅफिक लागत होतं, सिग्नल होता. तिथे सिग्नलला गाडी थांबला. बसायला जस्ट मागे वळून बघितलं आणि बस संपलंच माझं भांडण. मी हसलो. नाहीतर मी जाताना ठरवलेलं दाखवायचं. जर 12च्या आधी सगळं म्हणजे दाखवून झालं ना डॉक्टरांना, तर लगेच स्वतः त्याला तिथंच ठेवायचं आणि माझं मी एकटी ट्रेनने येणार होतो. मी ह्याच्याबरोबर बोलणारच नव्हतं. माझं मीच जाऊन पर्ची वगैरे काढणार होते. एवढं सगळं काय काय ठरवलेलं आणि बस सिग्नलमध्ये हा काही बोलला नाही. फक्त असं बघून हसला. झालं संपलं. मी पण हसलो. झालं भांडण मिटलं आमचं. मग निर्लज्जपणाने दोघं पण गेलो एम-एचमध्ये. मग ह्याने पर्ची काढली. बोलायला लागलो परत. एवढी गर्दी भयानक होती एम-एचमध्ये. मी आता इतक्या दिवस जायला लागलोय, पण कधीच एवढी गर्दी नव्हती. अक्षरशः म्हणजे बापरे! बसायला पण जागा नव्हती. एवढं उभारून पाय ताटकळले अक्षरशः. मग दुसरीकडे जाऊन बसावं तर म्हणजे कागद जो काही पेपर असतो
नंबर लावायला दिला होता. ते एक-एक नाव घेत होते, त्यानंतर नंबर देत होते. त्यामुळं कुठे जाऊन बसता पण येत नव्हतं. तरी थोडा वेळ आम्ही जाऊन बसलो पण आणि मनात हे की नंबर जाईल. मग परत मला वाटतं नंबर यायलाच आम्ही इथून काय तर 9ला बाहेर पडलेलो, 9:30 पावणे 10 वाजता तिथं पोहोचलो आम्ही. पावणे 10 वाजता पोहोचलेलो. मला वाटतं 11 वाजता आमचा नंबर आला. 11 वाजेपर्यंत नुसतं बसलेलो. त्यानंतर माझा नंबर होता 57. 57 नंबर होता. आणि मी म्हटलं जेव्हा मला 57 नंबर मिळाला तेव्हा काय तर 38 नंबरची लेडीज बाहेरच थांबली होती. म्हणजे तिचा नंबर यायचा होता. मी म्हटलं आता काही खरं नाही एवढा वेळ म्हणजे 2-3 आरामात वाजणार होते. कारण 11:30 वाजता मी बघितलं तेव्हा 38 नंबर सुद्धा झाला नव्हता. मग त्यानंतर काय झालं काय माहिती डॉक्टरांना. तर डॉक्टर बोलले जे फक्त प्रेग्नंट लेडीज आहेत ना, त्यांना फक्त पहिला बोलवत होते. बाकी म्हणजे जे आदर आहेत जे काही ट्रीटमेंट घ्यायला लागलेत किंवा बाकी काही लेडीजचे इश्यू असतात ते दाखवायला आलेत. तर त्यांना नंतर घेत होते. पहिला जे प्रेग्नंट आहेत त्यांना या म्हणत होते. मग झालं मी घुसलो मध्ये. म्हटलं कोण नाही आता घुसलो. दाखवलं. दाखवायला गेल्यावर मला ज्या डॉक्टरांना दाखवायचं होतं ते डॉक्टर एकतर नव्हते आणि जे दुसरे होते त्यांच्या इथं पेशंट बसलेला. आणि मग जे एक शिकाऊ म्हणून येतात बघा की ट्रेनिंगसाठी त्यांच्याकडे मला जावं लागलं. मग त्यांनी आता कागद मागायला लागलेत, मी नाही म्हणता येत नाही ना त्यांच्यासमोर. मग त्यांना दिला माझे पेपर वगैरे. मग त्यांनी विचारलं काही त्रास वगैरे काय? तर मी ठरवून गेलेलं माझं म्हणजे असं थोडासा गॅस बनायला लागलाय, साफ होत नाही, घट्ट-घट्ट असं वाटतंय एकदमच. जड-जड वाटायला लागलंय पोट. पण मला त्याला सांगायचं म्हणजे टेन्शन नाहीतर काय तर ह्यांना सांगावं नाही तिसरंच काय तर सांगतात असं माझ्या मनात एक भीती बसली. मी नाही काय सांगितलं. ह्यानं सांगून पाठवलेलं मला, "तू सांग त्याला सगळं." म्हणून. मी नाही सांगितलं. मग त्यानंतर त्यांनी चेक केलं. म्हणजे बाळ दाखवलं मला. बाळ आहे नॉर्मल, हालचाल वगैरे, बेबी मूव्हमेंट पण नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे बोलले. चेक केलं त्यांनी, बस ते नॉर्मल आहे म्हटलं, बस मी खुश, जाऊ दे म्हटलं बाकीचं काय ते. मग त्यांनी मला सांगितलं की 14 सप्टेंबरला ग्रोथ स्कॅनचे रिपोर्ट घेऊन ये म्हटले. ग्रोथ स्कॅन, अल्ट्रासाउंड कर आणि मग रिपोर्ट घेऊन ये 14ला असं म्हटले ते. मग ठीक आहे मी बाहेर गेलो. बाहेर हां, ते शुगरचे पण रिपोर्ट दाखवले. ते बोलले आहेत नॉर्मल, टेन्शनचं काय नाही आहे. म्हणजे नॉर्मलपेक्षा पण चांगलेच आहेत, खूप कमी आहे शुगर. त्यानंतर मग मग ते मी अल्ट्रासाउंडची डेट घ्यायसाठी अ, कागद बनवले. त्यानंतर अल्ट्रासाउंडची डेट घ्यायला आम्ही दोघं गेलो. तर तिथं ते काय बोलले, की जे ग्रोथ स्कॅन आहे ते 32-33 आठवड्यामध्ये करावं लागतं आणि अ, आता माझा कोणता आठवडा आहे? 28 अच्छा ह्याच्यामध्ये हां, असंच काहीतरी आठवडा आहे आणि ते बोलले तुझा म्हणजे हा 32 आठवडा तुझा सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरला म्हणजे सप्टेंबरच्या 22 तारखेला किंवा ऑक्टोबरच्या 1-2 तारखेला तुझा येतो. तर मग मी म्हटलं आता डॉक्टरांनी ही डेट दिला तर कसं करायचं? मग ते काय बोलले, "आम्ही तुला डेट देतो 22." मग त्यांनी मला 22 सप्टेंबरची डेट दिली. आणि म्हटलं एकदा डॉक्टरांना विचारून ये, की असं-असं आहे तर. मग मी ठीक आहे म्हटलं म्हणजे 22 सप्टेंबरची मी डेट घेतली मंगळवारची आणि मी डॉक्टरांकडे गेले. तर डॉक्टर काय बोलले, "तू कुठे राहते?" पहिला विचारलं. मग मी म्हटलं, "मी देहू रोडला राहते." ते बोलले, "हां, लांब आहे." मग ठीक आहे म्हटले. ते काय म्हणले, 22ला तर ओ-पी-डी नसते, तू 23ला ये." मग मी म्हटलं आता परत 22ला पण जायला पाहिजे, 23ला पण जायला पाहिजे. मग त्यांनी मला डेट चेंज करून दिली. 14ला बोलवलं होतं ते त्यांनी मला 23ला लिहून दिलं. मग मी पुन्हा काय केलं, खाली आलो आम्ही दोघंजण. मग हा म्हटला, "मी एकदा त्या अल्ट्रासाउंडवाल्याला विचारून येतो, की डेट चेंज करून देतायत का आम्हाला?" मराठीच होते ते पण. मग हा परत विचारायला गेला, तर त्यांनी आम्हाला डेट चेंज करून दिली. ते एक चांगलं झालं, नाही तर डबल फेरा झाला असता आमचा. मग आम्ही 23 सप्टेंबरची डेट घेऊन आलो.
म्हणजे इकडे अल्ट्रासाउंड करायचं आणि मग त्याचे रिपोर्ट घेऊन लगेच मग डॉक्टरांना दाखवून दोन्ही कामं एकाच दिवशी होते. तर असं काहीसं झालं. हाच घोळ झाला जरासा आणि कसं झालं ओ-पी-डीचं आहे 3ऱ्या मजल्यावर, त्या अल्ट्रासाउंडची 2ऱ्या बिल्डिंगमध्ये वर-खाली, वर-खाली. खूप दगदग झाली आज. पण छान गेला दिवस. म्हणजे सगळं होतं नॉर्मल. फक्त सुरुवातच आमची भांडणापासून झाली आणि ते काय मिटलं 5 मिनिटातच. तर असंच असतं ना भांडण, की भांडण झालं ना, की इतकं टोकाचे निर्णय होतात ना माझ्या डोक्यात. मी असं करणार, मी तसं करणार, मी याला सोडूनच जाणार आणि बस त्यानं हसलं ना झालं. सॉरीसुद्धा म्हणत नाही आपण फक्त बघून हसला ना संपलंच माझं. माझं भांडण काय होतच नाही सरळ. नाहीतर मग काय खरंच नाही. मी आणि कसं आहे माहिती आहे का भांडण झालं ना आमचं, मी लय बोलते. लय म्हणजे भयानक असं असे शब्द बोलते, असं काय लेव्हलचं बोलते ना, पण हा कधीच काही बोलत नाही. त्यामुळे भांडण आमचं वाढतच नाही. ते तिथंच थांबून जाते. कारण मी एकटी किती भांडणार? हा शांतच प्राणी. त्यामुळे आमचं भांडण असं एवढं होतं तसं. हा कधी खरं बोलत नाही. त्यामुळे आमचं खरं भांडणात मजा येत नाही ना. दोन्हीकडनं असलं की मजा येते. तसं आमच्यात नाही आहे. मी एकटीच भांडते आणि हा चुप. मग मजा येत नाही भांडायला. तर असू दे, असं सगळ्यांच्यात होतच राहतं. आमच्यात मला आता आठवत पण नाही आमचं भांडण का झालं होतं ते. म्हणजे मला ना फालतू गोष्टीवरून राग येतो. आता ह्या पिरियडमध्ये तो चिडचिड होतेच थोडी, पण माझा स्वभावच असा. मला ना जरा काही हे झालं ना, मला राग लगेच येतो. तसा ह्याचा नाहीये. ह्याला येतो राग, पण हा कधी दाखवत नाही. मी लगेच पटकन रिएक्ट होते, पण हा कधीच नाही. म्हणजे दोघं पण आम्ही पूर्ण अपोझिट आहे. आता असं काहीसं. तर असं काहीसा होता हा आजचा दिवस. 7वा महिना तरी माझा म्हणजे चेकअप जे झालं ते नॉर्मल होतं. पण मला त्रास भरपूर होतोय. मी ते उद्या तुमच्याशी शेअर करेन. त्रास नेमकं काय होतोय. तर आज तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या.